आम्हाला जी माहिती आम्ही ग्रामसभेत ग्रामस्थांनी मागितली होती ती त्यांनी लेखी स्वरूपात देण्याचे ग्रामसभेत सांगितले होते, परंतु आम्ही गेली 2-3 वेळेस ग्रामपंचायतमध्ये माहिती घेण्यासाठी त्याची माहिती मिळवण्यासाठी गेलो असता तिथं आम्हाला ग्रामसेवक अधिकारी मिळून आले नाही व त्यांच्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने माहिती देण्यात येईल एवढंच उत्तर आम्हाला मिळतंय। आणि जोपर्यंत ही सगळी माहिती ही पूर्तता होत नाही, मिळत नाही, तोपर्यंत आम्ही ठामपणे सगळे ग्रामस्थ तिथं उपोषणाला ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसण्याचा आज निर्णय घेतलेला आहे। शहागडमध्ये ग्रामस्थांचा संताप टोकाला, थेट उपोषणाचा निर्णय। नमस्कार, आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी। शहागड अंतर्गत विविध योजनांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। सखोल आणि उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी 16 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामसंसद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय शहागड विकास युवा संघर्ष समिती आणि गावकऱ्यांनी घेतला आहे। अर्धवट सोडलेली ग्रामसभा पूर्ण करावी, पुढील ग्रामसभेची तारीख निश्चित करावी, मागितलेली प्रोसिडिंग कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, तसेच योजनांमधील अपहाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी ही मागणी आहे। या बैठकीस ॲडव्होकेट गणेश शिंदे, शोएब सय्यद, इम्रान पठाण, संभाजी पवार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। आता प्रशासन या उपोषणाची दखल घेणार का, की ग्रामस्थांना आणखी तीव्र आंदोलन करावे लागणार? आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गणेश राऊत, शहागड। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ शेअर करा। या भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्यामध्ये मी सर्व शहागडकरांना एक अपील करतो की या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला लढण्यासाठी सर्व ग्रामस्थ तर आहेतच, परंतु या सर्व शहागडमधील तरुण मित्रांना माझी विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या उपोषणाच्या ठिकाणी जमून मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी तिथं उपस्थित राहावं ही त्यांना विनंती करतो।